ती माझी संस्था सिलेक्ट झाली, विद्यार्थ्याचं ट्रेनिंग झालं बाकायदा, आणि मी सरकारच्या विरोधात, चुकीच्या धोरणाच्या विरोधात बोलतो. पण माझं म्हणणं एवढंच आहे का मी सरकारच्या विरोधात बोलतो म्हणून माझ्या चौकशी करायची का, खोटे आरोप करायचे. एक योगेश वानखेडे नावाचा BJP IT सेलचा माणूस आहे, त्याचं प्रॉपरली मी इथं नाव घेऊन राहिलो, ठीक आहे. आणि त्याच्यावर तर अजून इलिगेशन माझ्याकडे आली आहे आता. तर तो व्यक्ती काय करतो की त्याच्या नावानं तक्रार नाही देत. तो त्याचे 2 मित्र आहे, त्याचे मी नाव घेणार नाही कारण त्याचे संबंध खराब होऊ शकते. त्याच्या मित्राच्या नावानं खोटे लेटर हेड बनवतो, खोटे लेटर हेड बनवून त्याच्या खोट्या सह्या मारतो. त्याच्यानंतर माझा एक मित्र आहे निखिल भगत नावाचा, त्या निखिल भगत सरांचे अकॅडमी आहे, जागृत करिअर अकॅडमी वर्धेलाच. त्यांना सांगतो का मला बायटीचे एक टेंडर भेटत आहे आणि ते टेंडरसाठी 4 माणसं जुळले आहे, 1 माणूस पाहिजे, तर तुझं लेटर हेड पाठवतं. ते म्हणते का माझं लेटर हेड नाही आहे. निखिल भगत म्हणते माझं लेटर हेड नाही आहे. तर म्हणते काही लोगो बिगो असेल ना, तर व्हॉट्सअपवर लोगो मागितला, एका कोऱ्या कागदावर त्याची सही करून मागितली आणि त्याच्या सहीचा लोगोवरून लेटर हेड बनवलं आणि माझ्या विरोधात तक्रार केली. आता त्या माणसाला माहीतच नाही. जेव्हा मला टायटी बायटीने ते माझं ठीक आहे, माझ्यावर तुमची संस्था का बरं रद्द करण्यात येऊ नये याच्यावर सुनावणी घेण्यात येत आहे आणि तुमच्यावर एवढ्या तक्रारी आल्या आहे. मग जेव्हा मी ते तक्रार पाहिली तर ह्या माणूस माझी तक्रार कशी करू शकते बा? तक्रारदारालाच माहिती नव्हतं. नाही, तक्रारदारालाच माहिती नाही. मग तक्रारदाराला माहिती नाही तर मी त्याला फोन केला. आता मी जर फोन नसता केला तर माझ्या मनात त्या माणसाबद्दल प्रचंड राग द्वेष पैदा झाला असता. कसाला ह्या माणूस आपल्या एवढ्या जवळचा आणि ह्या आपला एवढा म्हणजे आपल्या कुटील काड्या करून राहिला म्हणजे आपल्या याच्यात. तर मग मी त्यांना फोन केला का सर म्हणलं तुम्ही माझी तक्रार दिली का बायटी टायटीले? तर ते म्हणते नाही. म्हटलं तुमची तक्रार आहे, तुमचं लेटर हेड आहे, तुमची सही आहे? म्हणते नाही म्हणते, मी तक्रार दिली नाही, माझ्या लेटर हेडच नाही. म्हणलं तुमचा लोगो आहे? मग थांबा म्हणलं तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवतो. मग मी त्याचा स्क्रीनशॉट काढला आणि त्याला पाठवला. तर सर म्हणते ह्या लोगो मी एका माणसाला पाठवला. म्हणलं अजून कोण्या माणसाला पाठवला का? नाही, मी योगेश वानखेडेलेच पाठवला. म्हणलं हे सही माही होय म्हणते, पण मी योगेश वानखेडे पाठवली आणि त्यांना म्हणते या कारणासाठी मला मागितली, बायटीचं टेंडर भेटणार आहे म्हणून, पण तुमच्या विरोधात तक्रार देणार आहे म्हणून नाही सांगितलं मला. तर त्या माणसानं पोलीस स्टेशनला दुसऱ्या दिवशी त्या योगेश वानखेडेची पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली. बरोबर.